नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्या समोर केमिस्ट्री या सब्जेक्टचा सॉलिड स्टेट हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या माध्यमातून आपली बोर्ड MHT CET नीट व JEE ह्या एक्झाम्स करता चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. तर लास्ट लेक्चर्स मध्ये काही पार्ट आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तर ह्या लेक्चर मध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी आणि वेगवेगळ्या जे युनिट सेल्स आहे त्यांच्या पॅकिंग इफिशियन्सीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड. तर पॅकिंग म्हणजे काय असतं तर आपल्याला माहिती आहे युनिट सेल मध्ये काय प्रेझेंट असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल वेगवेगळ्या पॉइंट्सला, तर त्याला म्हणतात पॅकिंग. जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तर आपण बॅग मध्ये सर्व आपल्या ज्या वस्तू लागणाऱ्या त्याचं पॅकिंग करतो. तसं इथं सांगावर कोणाचं पॅकिंग होतं बघा. जसं आता इथे एक डायग्राम दाखवली, त्याच्यामध्ये हा क्युबिकल आकाराचा युनिट सेल आहे आणि त्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलचा काही भाग दाखवला आहे. तर यांची जी ह्याची अरेंजमेंट वेगवेगळ्या पॉइंट्सला त्याला नाव दिलं जातं पॅकिंग. द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे कोण असतात, जे घटक पार्टिकल आहे पदार्थामध्ये असणारे त्यांना नाव दिलं जातं कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. काय नाव असतं सांगा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर त्यांची अरेंजमेंट, द अरेंजमेंट ऑफ constituent particles, the arrangement of constituent particles at different lattice points within a unit cell of crystal lattice is called packing in crystalline solid. बघा इथं अरेंजमेंट दाखवलेली आहे. डिफरंट पॉइंट्सला वेगवेगळ्या ठिकाणी ऍटम्स प्रेझेंट आहे, त्याचा काही भाग प्रेझेंट आहे. तर ही जी अरेंजमेंट आहे, द अरेंजमेंट ऑफ constituent particles at different lattice points within a unit cell of crystal lattice is called packing in crystalline solid. काय सांगा, the arrangement of constituent particles, the arrangement of constituent particles at different लॅटिस पॉइंट्स वेगवेगळ्या लॅटिस पॉइंट्सला विदिन अ युनिट सेल ऑफ क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड. आता बघा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय, पॅकिंग फ्रॅक्शन चा अर्थ काय ते आपण बघू. तर बघा इथं तर समजा हा आपल्याला माहिती आहे युनिट सेल आहे. या युनिट सेलची लेंथ किती असते तर कॅपिटल ए, ब्रेड किती असते कॅपिटल ए, हाईट किती असते कॅपिटल ए. मग सांगा बरं याची व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय होईल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल सांगा ए इंटू ए दॅट इज ए क्यूब. व्हॉल्यूम काय असते सांगा, ए क्यूब व्हॉल्यूम असते. कसं सांगा, हे जे हाईट आहे हे सुद्धा किती असेल मित्रांनो, ए असेल. हाईट किती असेल ए, मग लांबी ए, रुंदी ए, उंची ए आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे ए इंटू ए, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट, अँड दॅट इज ए इंटू ए इज इक्वल टू ए क्यूब. आता सांगा बरं, हा जो पार्ट आहे आपण बघितलेला आहे, तर ह्या ठिकाणी हे लॅटिस पॉइंट्स आहे. तर इथं जे पार्टिकल आहे सांगा बरं, कॉर्नरचा हा किती पार्टिकल आहे 1/8. हा किती पार्टिकल आहे 1/8, कारण आपण कॉर्नरचा हिशोब घेतलेला आहे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल घेताना, आणि त्यामध्ये कॉर्नरचा जो भाग आहे तो प्रत्येक युनिट सेलच्या वाट्याला 1/8 ऍटम येत असतो. आणि असे किती कॉर्नर असतात सांगा एका युनिट सेल मध्ये 8 कॉर्नर. बघा वरच्या बाजूला 4 कॉर्नर, खालच्या बाजूला 3 दिसत आहे आणि मागच्या बाजूला 1 असेल. पण मला सांगा ही जी जागा आहे ही मोकळी आहे, वाईड आहे. सांग या मोकळी जागेला काय म्हणायचं आहे, वाईड. वाईड म्हणजे मोकळी जागा. म्हणजे याचा अर्थ सांगा बरं, क्यूबची सगळीच्या सगळी जागा या पार्टिकलनी ऑक्युपाय केली का मित्रांनो, नाही.
सांगा बरं, एवढ्या सर्व जागेमध्ये किती ऍटम प्रेझेंट आहे? तर 8 into 1/8. 8 वेळेस 8 कॉर्नरला 1/8 आहे. म्हणजे किती ऍटम सांगा? 1 ऍटम. किती ऍटम? 1. एक सिंपल लॉजिक आपण घेतलं. समजा मी कसं दाखवतोय बघा, युनिट सेल मी एक 2 डायमेन्शन मध्ये दाखवतोय तुम्हाला कळण्याकरता. बघा मी काय केलं, या ठिकाणी एक युनिट सेल घेतला. समजा हा एक युनिट सेल आहे. सांग याची व्हॉल्यूम किती घ्यायची मित्रांनो? ए क्यूब. 2 डायमेन्शन मध्ये दाखवलं फक्त. आणि एवढ्या याच्यात समजा असं दाखवला किती ऍटम प्रेझेंट आहे? एक ऍटम प्रेझेंट आहे ना. पूर्ण याच्यामध्ये एक ऍटम प्रेझेंट आहे. म्हणजे सांगा बरं, एवढी जागा युनिट सेलची कोणी ऑक्युपाय केलेली आहे? ऍटमनी. आणि बाकीची जागा मोकळी आहे. मी वेगळ्या कलर मध्ये दाखवतोय. बाकीची मोकळी जागाची आहे ती पण इथं दाखवतोय. सांगा आता हे ब्ल्यू कलरने दाखवलेली जागा एम्प्टी आहे. हे ना. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? ऍटम सर्वच्या सर्व जागा ऑक्युपाय करत नाही. मग आता एवढी जागा किती आहे? तर एवढी जागा आहे व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. एका ऍटमची व्हॉल्यूम असते 4/3 पाय आर क्यूब. आणि युनिट सेलची व्हॉल्यूम असते ए क्यूब. मग सांगा आता मी काय करतोय, तर हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची व्हॉल्यूम आहे, कोणाची व्हॉल्यूम? कन्स्टिट्युएंट पार्टिकलची 4/3 पाय आर क्यूब. त्याला कोणाच्या व्हॉल्यूमनी? युनिट सेलच्या व्हॉल्यूमनी डिवाइड करतो. सांगा कोणाच्या व्हॉल्यूमला? कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या व्हॉल्यूमला कशाने डिवाइड करायचं? युनिट सेलच्या व्हॉल्यूमनी डिवाइड करायचं. आणि असं केल्यानंतर आपल्याला जी टर्म भेटेल त्याला म्हणायचं मित्रांनो पॅकिंग फ्रॅक्शन. काय नाव द्यायचं आहे? पॅकिंग फ्रॅक्शन. कळालं? सांगा मग पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय? रेशो आहे. कोणाचा रेशो आहे? कन्स्टिट्युएंट पार्टिकलनी ऑक्युपाय केलेली व्हॉल्यूम आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक युनिट सेल मध्ये एकच ऍटम नसतो. जसं SCC नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल n = 1 असतं. BCC नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल n = 2 असतं. FCC नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल n = 4 असतं. हे आपल्याला लक्षात ठेवलेले, आपण व्यवस्थित प्रिपेअर पण केलेलं आहे. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती सांगा? SCC करता n = 1 असेल. BCC करता n = 2 असतं. आणि FCC करता n = 4 असेल. हे ना. मग सांगा बरं, आता इथं मी एका आयटमची घेतली म्हणजे हा कोणता सेल आहे? SCC. पण जर BCC असला तर 2 आयटमची व्हॉल्यूम घ्यावं लागेल, 2 कन्स्टिट्युएंट पार्टिकलची. FCC असेल तर 4. म्हणून मग आता सांगा पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला घेताना काय घ्यायचं? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कन्स्टिट्युएंट पार्टिकल. काय घ्यायचं सांगा? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कन्स्टिट्युएंट पार्टिकल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. डिवायडेड बाय काय सांगा? टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. तर दिस रेशो सांगा काय? जर त्या युनिट सेल मध्ये एकूण किती ऍटम आहे त्याच्या व्हॉल्यूमला युनिट सेलच्या व्हॉल्यूमनी डिवाइड करायचं. मग सांगा बरं पॅकिंग फ्रॅक्शन काय आहे? पॅकिंग फ्रॅक्शन रेशो आहे. कोणाचा रेशो आहे? रेशो ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टोटल व्हॉल्यूम. रेशो ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय the ratio of the total volume occupied by all the constituent particles in unit cell to the total volume of the unit cell. बघा काय? सर्व या कन्स्टिट्युएंट पार्टिकलची व्हॉल्यूम डिवायडेड बाय युनिट सेलची व्हॉल्यूम, त्याला म्हणतात पॅकिंग फ्रॅक्शन. मग काय सांगा पॅकिंग फ्रॅक्शनची डेफिनेशन? इट इज द रेशो ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. काय सांगा? इट इज द रेशो ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम occupied by all the constituent particles in unit cell to the total volume of the unit cell. To the total volume of the unit cell
of a crystal lattice is called packing fraction. मग packing fraction is equal to काय सांगा, व्हॉल्यूम occupied by all constituent particle divided by total volume of the unit cell. आणि जर ह्या पॅकिंग फ्रॅक्शनला मी जर 100 नी मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटतं मित्रांनो, इफिशियन्सी, दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी. काय भेटेल सांगा, पॅकिंग इफिशियन्सी. तर पुढचा पार्ट आपण बघू. बघा, पॅकिंग इफिशियन्सी इट इज द पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस. म्हणजे आता समजा बघा, हे पूर्ण पार्ट आहे, याच्यात काही जागांमध्ये पार्टिकल आहे पण काही जागा मोकळ्या आहे. मग किती जागा पार्टिकलनी ऑक्युपाय केली आहे त्याचं पर्सेंटेज, किती जागा पार्टिकलनी ऑक्युपाय केली त्याचं पर्सेंटेज. आता सांगा बरं, इथं जर मी पार्टिकलने ऑक्युपाय केलेली जागा पर्सेंटेजच्या हिशोबात घ्यायचं म्हटलं तर साधारण 52.4% एवढी जागा ग्रीन कलरचे जे पार्टिकल आहे त्यांनी ऑक्युपाय केली. आणि बाकीची 100 मायनस 52.4, 100 मायनस 52.4 म्हणजे 47.6 एवढी जागा मोकळी. सांग, ही जागा किती आहे, 47.6, आणि ही जागा किती आहे, 52.4. सांग, ग्रीन कलरच्या पार्टिकलनी ऑक्युपाय केलेली जागा म्हणजे असेल जे व्हॉल्यूम टोटल स्पेस, दॅट इज पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द कन्स्टिट्युएंट पार्टिकल, आणि ती इथं 52.4%. आणि बाकीची एमटी आहे म्हणजे तिथं कोण आहे सांगा, मोकळी जागा आहे, व्हाईट्स. मग इट इज द पॅकिंग इफिशियन्सी काय, इट इज द पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय constituent particles. It is the percentage of the total space occupied by constituent particles of a crystal lattice. लक्षात आलंय सांगा, it is the percentage of the total space occupied by the constituent particles of crystal lattice is called packing efficiency. Packing efficiency चा फॉर्म्युला एकदम सोपा आहे मित्रांनो. पॅकिंग इफिशियन्सी is equal to असतंय पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग इज इक्वल टू काय सांगा, पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. पण मित्रांनो सांगा, पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय होता, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द constituent volume occupied by all the constituent particles. Volume occupied by all the particles. आणि डिवाइड ला काय घ्यायचंय, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि इंटू पूर्ण याला 100. व्हॉल्यूम ऑफ, आता ही झाली पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100 इज कॉल्ड एज द पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करा, 100 नी. दॅट विल बी द पॅकिंग इफिशियन्सी. हे लक्षात घ्या. आता पर्सेंटेज इफिशियन्सी आपल्याला शोधायची आहे इन केस ऑफ सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, फेस सेंटर्ड विथ ऑल द ऍटम्स टचिंग वन अनदर. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स करता पॅकिंग इफिशियन्सी शोधायची. तर पहिला आपण बघू SCC करता. तर SCC मध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर सांगा, पहिला पॉइंट SCC करता काय, ऍटम्स आर प्रेझेंट, सिंपल क्यूबिक किंवा प्रिमिटिव्ह सेल म्हणता याला. atoms are present only at the corners. Atoms are present only at the corners. Atoms कुठे प्रेझेंट आहे मित्रांनो, कॉर्नर्सला प्रेझेंट आहे. Atoms are present only at the corners.
आता सांगा बरं किती ऍटम आहे? 8 कॉर्नरला 8 ऍटम प्रेझेंट आहे. 8 कॉर्नरला 8 ऍटम या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. जसं इथं आपण बघू शकतोय 8 कॉर्नरला 8 ऍटम आहे. 1 2 3 4 हे वरचे 4 ऍटम. नंतर इथं परत 1 2 3 आणि हा मागचा 4. अशा 8 कॉर्नरला 8 ऍटम प्रेझेंट असतात. आणि हाऊ दे आर टचिंग इच अदर, जर ते टच कसे करता एकमेकाला याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल दे आर टचिंग अलॉंग द एज लेन. बघा आता याला मी डायग्रामच्या स्वरूपात दाखवतोय, तुम्हाला कळेल. बघा हा जो ऍटम आहे हा याला टच होतोय, पण हा ऍटम कोणाच्या अलॉंग आहे? एज लेनच्या अलॉंग आहे. बघा इथं मी एजेस काढल्या तर तुमच्या पूर्ण क्लिअर कट आयडिया येऊन जाईल असा असेल. इथं मी क्यूबच पूर्ण तयार करतोय आणि इथं जॉईन करून घेतोय ऍटम्स. आता हा पार्ट इथं जॉईन करता येईल, हा पार्ट इथं जॉईन करता येईल, नंतर हे इथं जॉईन करता येईल, हे इथं आणि हे इथं. बघा आता हे दोन ऍटम एकमेकाला टच करताय, हे दोन ऍटम एकमेकाला टच करताय, जे कोणाच्या अलॉंग आहे? एज लेनच्या अलॉंग असणारे. बघा आता समोरचे जे ऍटम आहे ते जर आपण बघायचे म्हटलं तर तुमच्या लगेच लक्षात येऊ शकेल काय कंडिशन आहे. मी तुम्हाला तेच ऍटम दाखवतोय जे समोर असणार आहे. बघा हा 1 2 3 आणि 4, समजा हे 4 ऍटम आहे. तर बघा हे समोरचे 4 इथं दाखवले. बघा 1 2 3 आणि 4. आणि सांगा बरं इथून इतकं अंतर हे एज लेंथ असेल मित्रांनो. इथून इतकं अंतर काय असेल? एज लेंथ, दॅट इज ई. आणि सांगा इथून इतकं अंतर काय येईल? आर. आणि इथून इतकं अंतर आर. म्हणजे सांगा इथून इतकं अंतर येईल आर आणि इथून इतकं अंतर पण आर आणि हे ए पण एज लेंथ. हे काय सांगा? एज लेंथ. सेंटर टू सेंटर हे अंतर आहे. फक्त हे रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर आहे मित्रांनो आणि हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे. तर ऍक्च्युअल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला दिसतंय काय सांगा? तर ऍटम्स आर टचिंग इच अदर. हे एज लेंथ आहे मित्रांनो युनिट सेलची. हे काय सांगा? हा युनिट सेल एक प्रकारे आपण क्यूब काढला तर आता काढला होता मी क्यूब. म्हणजे सांगा बरं ही जी आहे ही एज लेंथ आहे. कोण आहे सांगा? एज लेंथ ऑफ द युनिट सेल. आणि त्याच्या अलॉंग ऍटम एकमेकाला टच होत आहे. मग इथं मी लिहितोय ऍटम्स आर टचिंग each other. Atoms are touching each other along edge length. ऍटम्स हे कोणाच्या अलॉंग एकमेकाला टच करताय? तर ते एकमेकांना टच करताय अलॉंग एज लेंथ. आणि मग सांगा बरं इथून इतका अंतर ए घ्या आणि तेच अंतर सांगा बरं काय होईल? ट्वाइस आर. ए इज इक्वल टू ट्वाइस आर. हे लक्षात घ्या इथं. आता तिसरा पॉइंट आपण विचारात घेऊ, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. सांगा ऍटम कुठं प्रेझेंट आहे? ऍटम्स आर प्रेझेंट ओनली ऍट द कॉर्नर्स. ऍटम्स हे फक्त आणि फक्त कॉर्नर्सला प्रेझेंट आहे आणि कॉर्नरचा हिशोब लक्षात घेतलेला आहे. आताच आपण इथं पॉइंट क्लिअर केलेला आहे. सांगा बरं ऍटमचा आता आपण पॉइंट काय घेतला की जे एससीसी आहे ऍटम्स आर प्रेझेंट. बघा हे एससीसी चं स्ट्रक्चर आहे. जे एक युनिट सेल आहे त्याच्या वाट्याला किती ऍटम येतात? तर त्याच्या वाट्याला सांगा प्रत्येक कॉर्नरला ऍटम आहे आणि हा 1/8 भाग येतो एका युनिट सेलच्या वाट्याला. हा 1/8, हा 1/8 आणि हा 1/8 असे किती आहे? 8 वेळेस. हे 1/8, हे 1/8, नंतर इथं 1/8 आणि अजून एक मागच्या बाजूला असेल 1/8 याच्या बाजूचा. असे सांगा 8 कॉर्नर आहे 8 आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 म्हणजे किती येतं सांगा? इन एससीसी number of atom per unit cell is equal to 1 atom. In SCC number of atoms per unit cell is equal to 1 atom. एससीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती असणार आहे? 1 ऍटम. म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या तर आपल्याला याचं डेरिव्हेशन करता येईल. मग सपोज द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए. रेडियस ऑफ स्पेरिकल पार्टिकल म्हणजे रेडियस ऑफ ऍटम. ऍटम हे स्पेरिकल असतात म्हणून तिथं स्पेरिकल पार्टिकल म्हणतो. तुम्ही ऍटम म्हटलं तरी चालेल. सपोज द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए अँड radius of spherical particle or radius of atom
इज इक्वल टू आर. आताच आपण बघितलं इन सिंपल क्युबिक युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स आर टचिंग इच अदर अलॉंग द एज लेन. पार्टिकल्स कसे टच करता एकमेकांना, एज लेनच्या अलॉंग. मग ए इक्वल टू आताच आपण बघितलं होतं, काय आलं होतं मित्रांनो, ट्वाइस आर. ए इज इक्वल टू काय आलं होतं, ट्वाइस आर. मग सांगा बरं, ए इज इक्वल टू ट्वाइस आर आलं होतं, तर आर इज इक्वल टू काय येईल, ए बाय टू. आर इज इक्वल टू ए बाय टू. नंतरचा पार्ट आपल्याला घेता येईल, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल इज इक्वल टू सांगा 8 इंटू 1/8 दॅट इज इक्वल टू 1 ऍटम. मग आता जितके ऍटम आले ना, एक आला तर मग त्याची व्हॉल्यूम घ्यायची. सांगा मग इथं एक पार्टिकल आला, मग व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम काय येईल, व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम. आणि व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. काय फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. पण मित्रांनो इथं सांगा, आता इथं एकच ऍटम आहे, कारण एससीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल 1 आहे, पण आर इक्वल टू काय आहे, ए बाय टू. मग इथं मी 4/3 पाय आर ची व्हॅल्यू घ्या ए बाय टू आणि त्याचा क्यूब घ्या. आर ची व्हॅल्यू जी आहे ती आता आलेली आहे, ए इक्वल टू ट्वाइस आर असते एससीसी करता. मग आर इज इक्वल टू ए बाय टू. आर इज इक्वल टू ए बाय टू. आणि सांगा व्हॉल्यूम, सांगा नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल काय आहे, 1 ऍटम. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. इज इक्वल टू 4/3 पाय. आणि आर ची व्हॅल्यू आहे ए अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 3. ए अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 3 आर ची व्हॅल्यू इज इक्वल टू 4/3 पाय इंटू सांगा बरं, ए चा क्यूब ए क्यूब येईल आणि 2 चा क्यूब येईल 8. आता क्यूब घेतलेला आहे, ए चा क्यूब ए क्यूब आला आणि 2 रेस टू 3 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 8. डिव्हिजन करून घ्या, या 4 ने याला डिवाइड करता येईल, किती येईल मित्रांनो, 2 येईल. आणि मग सांगा बरं इथं किती आलं, पाय इंटू ए क्यूब, पाय इंटू ए क्यूब and divided by 3 into 2 that is 6. Divided by 3 into 2 that is 6. बघा आता एक 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 पॉइंट क्लिअर करत जाऊ. सांग इन एससीसी हाऊ ऍटम्स आर टचिंग इच अदर. तर तुम्हाला सर्वात पहिले लक्षात ठेवायचंय, ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग एज लेंथ ऑफ द युनिट सेल. ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग द एज लेंथ ऑफ द युनिट सेल. आणि मग एज लेंथ ते असतं and that is equal to twice r. फॉर्म्युला हा एससीसी करता ए इक्वल टू ट्वाइस आर. सांगा मग आर इज इक्वल टू काय येईल, ए अपॉन 2. आता सांगा इन एससीसी atoms are touching each other along, sorry, atoms are present at the corners. atom कुठे प्रेझेंट आहे, कॉर्नर्स ला. आणि कॉर्नरचा हिशोब काय मित्रांनो, 8 into 1/8 that is equal to 1. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल is equal to 8 into 1/8 that is equal to 1 atom. Number of atom per unit cell is equal to काय मित्रांनो, 8 into 1/8 is equal to 1 atom. मग आता जितके ऍटम आले ना तेवढ्यांची व्हॉल्यूम घ्यायची. सांगा मग एससीसी मध्ये किती ऍटम आहे, एक ऍटम, मग त्याची व्हॉल्यूम घ्या. व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम इज इक्वल टू घ्या 4/3 पाय आर क्यूब. का बरं सांगा, कारण ऍटम हे स्पेरिकल आकाराचे आणि स्पेरिकल आकाराकरता फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. स्पेरिकल आकाराकरता काय फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. मग 4/3 पाय आर ची व्हॅल्यू किती मित्रांनो, ए बाय टू ब्रॅकेटचा क्यूब. मग 4/3 इंटू पाय इंटू ए चा क्यूब ए क्यूब डिवाइड बाय 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 8. मग 4 ने 8 ला डिवाइड केलं 2 आलं, 3 इंटू 2 6 पाय इंटू ए क्यूब डिवाइडेड बाय 6. दिस विल बी द व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम. हा फॉर्म्युला इथं लक्षात ठेवू आपण. सांगा काय फॉर्म्युला आला, व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम. इथं मी लिहितोय आणि ते लक्षात पण ठेवतोय. सांगा आता हे सॉल्व्ह केलं, दोनदा समजून पण सांगितलं. कशाचा फॉर्म्युला आहे सांगा मित्रांनो, हा दिस इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम. ठीक आहे. आणि मग बाकीचा पार्ट मी इथं कट करतोय.
बघा आता व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम शोधली. पुढच्या स्टेप मध्ये काय शोधा? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पुढच्या स्टेप मध्ये काय शोधायचंय? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए क्यू. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची कोणता पण युनिट सेल आला नाही तर आपल्या सिलेबस मध्ये तो क्यूबच आहे, त्यामुळे त्याची व्हॉल्यूम असते ए क्यूब. आता मला पॅकिंग इफिशियन्सी शोधायची. तर पॅकिंग इफिशियन्सी सांगा मित्रांनो, पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम ऑफ ऑलच्या ऐवजी काय सांगायचं? किती पार्टिकल आहे? वन, म्हणजे वन ऍटम. जेवढे असतील ना कन्स्टिट्युएंट पार्टिकल तेवढे घ्यायचे. तुम्ही कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटम्स म्हटलं तरी चालत. आणि सांगा एससीसी मध्ये एका युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात? 8 × 1/8 दॅट इज 1 ऍटम. आणि मग तेवढ्याचीच व्हॉल्यूम घ्यायची आणि डिवाइडला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घ्यायचं? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि पूर्णला इंटू 100. आता इथं सॉल्व करून ठेवले बघा. व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम काय आलेलं आहे बरं? पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि डिवायडेड बाय सांगा आता व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम हे आलं पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय 6. इथं होतं बघा, आपण सॉल्व केलं होतं. आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची व्हॉल्यूम काय आहे? ए क्यूब. ए क्यूब कॅन्सल आणि इंटू पूर्णला काय आहे? 100. मग इज इक्वल टू पाय डिवाइड बाय 6 इंटू 100 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे 3.142 डिवायडेड बाय 6 इंटू 100 आणि सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू येते 52.37% and that is equal to 52.4%. and this is the formula for packing efficiency. ही व्हॅल्यू पॅकिंग इफिशियन्सी करता भेटली 52.4% किंवा 52.37%. सांगा मित्रांनो काय काय स्टेप्स होत्या? पहिली स्टेप होती ए आणि आर मधलं रिलेशन घ्या आणि त्यावरून आर ची व्हॅल्यू शोधा एच्या स्वरूपात. ही पहिली स्टेप होती. दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती आहे ते शोधा. दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती आहे ते शोधा. मग सांगा एससीसी करता किती ऍटम आले? वन ऍटम आला. आणि मग त्याची एक ऍटम ची व्हॉल्यूम शोधा. जितके ऍटम येतील ना तितक्याची व्हॉल्यूम शोधायची. तर किती आला? वन ऍटम. मग व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम काय आलं बरं? 4/3 पाय आर क्यूब. पण आर ची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो a/2. मग तिथं पुटअप करा आर इक्वल टू a/2. मग 4/3 पाय इंटू आर ची व्हॅल्यू काय आली? a/2 ब्रॅकेटचा क्यूब. आणि ते सॉल्व केलं तर व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम येते पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6. व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल शोधा आणि दॅट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. आणि मग फॉर्म्युला घ्या मित्रांनो पॅकिंग इफिशियन्सी. काय बरं पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. सांगा मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम किती आणलेले आपण? पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब आणि पूर्णला इंटू 100. ए क्यूब कॅन्सल. पाय डिवाइड बाय 6 इंटू 100. पायची व्हॅल्यू किती आहे? 3.142 डिवायडेड बाय 6 आणि इंटू 100. सॉल्व केलं तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 52.37%. पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू काय सांगा? 52.37% और इट इज इक्वल टू 52.4%. तर हा झाला एससीसी करता पॅकिंग इफिशियन्सीचा पॅकिंग इफिशियन्सीची व्हॅल्यू. पूर्ण डेरिवेशन मी तुम्हाला इथं पण समजून सांगितलं. इथं पण बघा. पहिल्या स्टेप मध्ये रेडियस सांग. इन एससी सिंपल क्यूबिक युनिट सेल स्फेरिकल पार्टिकल म्हणजे ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग एज लेंथ. मग ए इक्वल टू ट्वाइस आर इक्वल टू a/2. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. आता इथं पहिलं लक्षातच ठेवायचं की एससीसी किती पार्टिकल आहे? नंबर ऑफ ऍटम. व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम म्हटलं तरी चालेल. इथं तुम्ही समजा पार्टिकल न म्हणता काय म्हटलं? ऍटम. व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम. पण आपल्याला हे माहित पाहिजे की वनच काय घ्यायचं. लक्षात घ्या सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या एका युनिट सेल मध्ये एकच ऍटम असतो म्हणून वन ऍटम. द नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल इन एससीसी दॅट युनिट सेल इज इक्वल टू वन पार्टिकल और वन ऍटम. एससीसी मध्ये
एक पर युनिट सेल एकच ऍटम प्रेझेंट असतो. कळालं? मग त्यामुळे एकाच ऍटमची व्हॉल्यूम घ्यायची. व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम काय घ्यायचंय सांगा? व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम और वन पार्टिकल. काय फॉर्म्युला आहे? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर ची व्हॅल्यू आता शोधली आपण. a/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू 4/3 पाय a क्यूब आणि 2 चा क्यूब 8. आणि मग सांग इक्वल पार्ट जो आहे तो 4 ने याला डिवाइड कराय 2. 3 into 2 6 पाय इंटू a क्यूब डिवायडेड बाय 6. हे झालं व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम. हे काय झालं? व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल और व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम. सांग आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे? ए क्यूब. युनिट सेलच्या व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे? ए क्यूब हा फॉर्म्युला आहे युनिट सेलच्या व्हॉल्यूम करता. नेक्स्ट आहे पॅकिंग इफिशियन्सी. सांगा व्हॉल्यूम ऑफ किती ऍटम आहे किंवा किती पार्टिकल एका युनिट सेल मध्ये? वन. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल और व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल आणि इंटू 100. सांगा आता आपण शोधलं तर व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम और वन पार्टिकल पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6. सांगा काय? पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6. हे झालं आता घेतलेलं. आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल दॅट इज ए क्यूब इंटू 100. सांगा याला कसं? ए क्यूब कॅन्सल करा म्हणजे पाय डिवायडेड बाय 6 इंटू 100. पायची व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 3.142 इंटू 100 डिवाइड बाय 6 दॅट इज 52.37% or approximately 52.4%. Therefore, the volume occupied in simple cubic arrangement is equal to 52.4% and percentage of unoccupied म्हणजे मोकळ्या जागेचा और व्हाईट स्पेस इज इक्वल टू असतंय 100 मायनस पार्टिकलने ऑक्युपाय केलेली जागा आहे 52.4%. 100 मधून मायनस केलं तर पार्टिकलने ऑक्युपाय न केलेली जागा असते 47.6%. पार्टिकलने ऑक्युपाय न केलेली जागा किती असते? 47.6%. आणि सांगा हे आपण कोणाच्या पॅकिंग इफिशियन्सीचे इक्वेशन तयार केलं मित्रांनो? सिंपल क्यूबिक. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल करता सुद्धा रिलेशन तयार करायचे. कोणते क्रिस्टल करता? बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल. कोणतं सांगा? बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल करता आणि लास्टला फेस सेंटर्ड करता. तर बघा आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक अरेंजमेंट. नेक्स्ट कोणतं आहे सांगा? बॉडी सेंटर्ड क्यूबिक अरेंजमेंट. आता हे जे बॉडी सेंटर्ड क्यूबिक अरेंजमेंट आहे याला कसं सॉल्व्ह करता येईल? बॉडी सेंटर्ड क्यूबिक अरेंजमेंटला कसं लक्षात घ्यायचंय बघा. तर ऍटम्स आर प्रेझेंट ऍट द कॉर्नर. 8 कॉर्नरला 8 ऍटम प्रेझेंट आहे. 8 कॉर्नरला 8 ऍटम. 1 2 3 4. लोअर साइडचे 1 2 3 4. 8 कॉर्नरला 8. आणि बॉडीच्या मध्यभागी इथं तुम्ही बघू शकताय बॉडीच्या मध्यभागी. इथं पण बघू शकताय बॉडीच्या मध्यभागी एक ऍटम. असं जे स्ट्रक्चर इथं पण बघा बॉडीच्या मध्यभागी एक ऍटम. असं जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. सांगा बरं काय कंडिशन आहे? तर atoms are present at corners and one atom is present at body center. काय सांगा? atoms are present at corners and one atom is present at body center. एक ऍटम बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असेल आणि कॉर्नर्सला 8 कॉर्नर्सला 8 ऍटम प्रेझेंट असतील. 8 कॉर्नर्सला 8 ऍटम प्रेझेंट आणि बॉडीच्या सेंटरला एक ऍटम. मग आता सांगा कॉर्नरचा हिशोब काय? 1/8. हे किती कॉर्नर आहे? 8 कॉर्नर आहे. तर प्रत्येक कॉर्नरला एका युनिट सेलच्या वाट्याला 1/8 ऍटम येत असतो आणि मागचा. आणि बघा आता बॉडीच्या सेंटरला असणारा ऍटम हा कोणात शेड होत नाही. बॉडीच्या सेंटरला असणारा ऍटम कोणामध्ये शेड होत नसतो. तो ज्या युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरला आहे पूर्णपणे त्याचा असतो. मग सांगा नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल. सांगा कॉर्नरचे किती आहे? 8 कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला किती? 1/8 आणि बॉडीच्या सेंटरला 1. हे कॅन्सल झालं. 1 + 1 दॅट इज 2 ऍटम. सांगा म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये
एका युनिट सेल मध्ये किती ऍटम प्रेझेंट आहे, तर 2 ऍटम्स प्रेझेंट आहे. कसे 8 कॉर्नर मिळून एक ऍटम होतोय, कारण 8 कॉर्नरला 1/8 तुकडा येतोय, मग सगळे मिळून एक ऍटम, 8 × 1/8. आणि बॉडीच्या सेंटरला असणारा मित्रांनो एक ऍटम, त्याला म्हणतात बॉडी सेंटर्ड ऍटम. तो 1 म्हणजे 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. आता एक जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. सांगा, हा ऍटम आणि हा ऍटम एकमेकाला टच नाही होते, हा आणि हा टच होतोय. म्हणजे ऍटम्स हे एकमेकाला कसे टच होता? द ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग बॉडी डायगोनल. ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग बॉडी डायगोनल. म्हणजे बघा कसं, हा ऍटम आणि याच्या अपोजिट वाला हा ऍटम, आणि हे पूर्ण असे बॉडीच्या अलॉंग मधून जातील आणि टच होते. म्हणजे ऍटम्स आर, इथं पण दाखवतोय बघा. समजा आता हा ऍटम आहे, आपण कोणता ऍटम घेतला, समजा हा ऍटम आणि हा ऍटम, तर बघा हा ऍटम याला टच असेल, इथं दाखवतोय डायग्राम मध्ये. आता इथं डायग्राम मध्ये हा ऍटम याला टच आहे, आणि हा ऍटम याला टच असेल असे. म्हणजे सांगा, इकडचा एक कॉर्नर इकडचा, आणि हा जो डायगोनल आहे, हा जो डायगोनल आहे, सांगा हा बॉडीच्या आतून जातोय, तर याला म्हणतात बॉडी डायगोनल. काय म्हणतात सांगा? बॉडी डायगोनल. सांगा बरं, आता ही जी डायग्राम आहे सेम टाईपची डायग्राम इथं काढलेली आहे. तर बघा आता हा जो डायगोनल आहे याला म्हणतात फेस डायगोनल, कारण हा फेसला पॅरलल डायगोनल आहे, म्हणून याला म्हणायचं फेस डायगोनल. कोणतं डायगोनल आहे मित्रांनो? फेस डायगोनल. कोणत्या कोणत्या लाईनला जोडणारा? ए आणि सी. कोणत्या पॉइंटला जोडणारा? ए आणि सी. दिस इज द फेस डायगोनल. कोणतं डायगोनल आहे? फेस डायगोनल. आणि सांगा, आता हा इकडच्या पुढच्या कॉर्नरचा ए पॉइंट आणि मागच्या कॉर्नरचा डी पॉइंट, हा जो डायगोनल आहे, जो कोणाला जोडतोय त्या ठिकाणी ए आणि डी पॉइंटला, हा बॉडीच्या आतून जातोय, म्हणून याला म्हणतात बॉडी डायगोनल. काय म्हणतात सांगा? बॉडी डायगोनल. तर सांगा बरं, इथं फेसचा तर प्रश्नच नाही, ऍटम एकमेकाला टच होत नाहीये. कोणते कोणते ऍटम? हा ऍटम ए, हा ऍटम डी, आणि हा सेंटर ना, म्हणजे सेंटर ऍटम. हे ऍटम एकमेकाला टच होत आहे, आणि कोणाच्या अलॉंग टच होत आहे? द ऍटम. बघा हा ऍटम इथं मार्क करतोय, हा ऍटम, हा ऍटम आणि हा ऍटम, असे 3 ऍटम ऍक्च्युअल मध्ये एकमेकाला टच करत असतात. ही जी डायग्राम आहे, सांगा या डायग्राम मध्ये हा कोण आहे? ए पॉइंट. आणि हा कोण आहे? डी पॉइंट. आणि हा कोणता ऍटम आहे? सांगा, हा जो ऍटम काढलेला कुठला आहे? सेंटरचा. द ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग द बॉडी डायगोनल. मग आता मला ज्याच्या अलॉंग ऍटम एकमेकांना टच करताय त्याची व्हॅल्यू मला घ्यायची. सांगा बरं मित्रांनो, इथून इतका अंतर किती येईल? आर. इथून इतका अंतर किती येईल? आर. इथून इतका अंतर किती येईल? आर. आणि इथून इतका अंतर किती येईल? आर. याच्यात पण दाखवतोय इथून इतका अंतर आर, नंतर हा मधला जो स्क्वेअर आहे त्याचं पूर्ण अंतर ट्वाइस आर, आणि इथून इतका अंतर आर. म्हणजे सांगा बरं किती वेळेस आर होईल? दॅट इज, हा कोणता पॉइंट आहे? ए, हा डी. मग सांगा ए डी इक्वल टू काय येईल? 4 आर. आणि ते इथं पण दाखवलंय. सांगा, हा कोणता ऍटम आहे? ए. हा कोणता आहे? डी. आणि हा आहे बॉडी सेंटरचा. मग ए ऍटम पासून आणि इथं डी ऍटम, तर इथून हा पार्ट निघाला ए ऍटम, इथे आर, परत इथून इतकं आर, परत इथून इतकं आर, आर प्लस ट्वाइस आर प्लस आर, अँड दॅट इज इक्वल टू 4 आर. मग सांगा बरं, बॉडी डायगोनलचा डायग्राम नुसार फॉर्म्युला आला कोणता? सांगा, आरच्या स्वरूपातला फॉर्म्युला आला 4 आर. डायग्राम नुसार डायरेक्टली डायग्राम बघा, ऍटम कोणते कोणते एकमेकाला टच करताय ते बघा. मी तुम्हाला वेगवेगळ्या डायग्रामच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ते समजायला काही हरकत नाही. सांगा, बॉडी डायगोनलचा एक फॉर्म्युला मला आलेला आहे. काय फॉर्म्युला आहे? बॉडी डायगोनल इक्वल टू 4 आर. बॉडी डायगोनल इक्वल टू
4R आणि ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर आता मला बॉडी डायगोनल परत एकदा शोधायचा आहे, पण तो कसा शोधायचा आहे तर पायथागोरस थेरम वापरू. कसा शोधायचा आहे? पायथागोरस थेरम वापरायचा आहे. आणि त्याकरता बघा कंडिशन्स कशा घेता येतील ते विचारात घेऊ. सांगा बरं. आता इथं लक्षात घ्या, मी हा डायगोनल मी ट्रायंगल घेतोय. कन्सिडर द ट्रायंगल ए बी सी. हा राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल असेल. आणि बघा मग त्यात इन ट्रायंगल ए बी सी सांगा बरं डायगोनल कोणता आहे? ए सी. आणि सर्व बाजू ए. कोणती बाजू घ्या, कोणतीही बाजू घ्या त्यात एच असेल. प्रत्येक बाजू हा क्यूब आहे आणि क्यूबच्या सर्व बाजू इक्वल असतात मित्रांनो. सांगा मग बॉडी कोणतं डायगोनल आहे? एसी. मग एसी पायथागोरस थेरम नुसार एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल बघा? एसी स्क्वेअर इज इक्वल टू येईल ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. इथं घेतोय मी ए बी स्क्वेअर आणि प्लस बी सी स्क्वेअर. काय आलं सांगा? एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. कळालंय सर्वांना? मग सांगा बरं एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? ए बी. ए बी ची व्हॅल्यू बघा, ए आणि बी एज लेंथ आहे आणि एज लेंथ किती आहे? ए. बी आणि सी सुद्धा एज लेंथ आहे, मग ते सुद्धा ए. आणि मग सांगा इथं किती आलं? ट्वाइस ए स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू? एसी स्क्वेअरची. आपल्याला एडी काढायचं, आपल्याला एडी काढायचंय. मग आता दुसरा ट्रायंगल मी घेणार इन ट्रायंगल एडीसी. बघा एसीडी. कोणता ट्रायंगल घेतोय? एसीडी. जास्त गोंधळ नाही होऊ देते. ट्रायंगल कोणता घेतोय ते बघा. हे झालं ए सी डी असा ट्रायंगल घेतोय हा. आणि मला एडी शोधायचं. एडी इज द डायगोनल. सांगा मग परत एकदा ट्रायंगल घेतोय. ट्रायंगल ए सी डी आणि त्यामध्ये एडी स्क्वेअर. काय सांगा? एडी स्क्वेअर. बघून घ्या बरं. एडी स्क्वेअर इज इक्वल टू काय मित्रांनो? एसी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. पुन्हा एकदा बघा एडी स्क्वेअर इज इक्वल टू काय? एसी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. मग इथं घेतोय एसी स्क्वेअर आणि प्लस सी डी स्क्वेअर. सांगा आता मित्रांनो एसी किती आहे? तर एसी ऑलरेडी आता आपण शोधलेलं आहे. एसी इज द फेस डायगोनल आणि तो आहे ट्वाइस ए स्क्वेअर. काय सांगा? ट्वाइस ए स्क्वेअर. आणि सीडी, सीडी ही एज आहे आणि एज ची व्हॅल्यू आहे ए म्हणजे ए स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 3a स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू आली मित्रांनो? एडी स्क्वेअरची. मग सांगा आता एडी इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड √3 into a. हे झालं एडी ची दुसरी व्हॅल्यू. आणि ऑलरेडी आपण एडी बघा आर प्लस आर बघा इथून इतकं आर, इथून इतकं परत आर 2 वेळेस आर, इथून इतकं 3 वेळेस आर आणि इथून इतकं 4 वेळेस. एडी इक्वल टू 4r आलेलं आहे आणि पायथागोरस थेरम नुसार एडी इक्वल टू √3 into a आलेलं आहे. म्हणजे दोन्ही इक्वल आहे. आपल्याला जर दोन्ही इक्वल घेतले तर डेफिनेटली वी गेट द व्हॅल्यू ऑफ आर इन टर्म्स ऑफ ए. आर ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल कोणाच्या स्वरूपात? ए च्या स्वरूपात. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सांगा पहिला ट्रायंगल कोणता घ्या? एबीसी. त्यामध्ये एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी इक्वल टू ए स्क्वेअर, बी सी इक्वल टू ए दॅट इज ए स्क्वेअर and therefore AC square is equal to twice A square. मग दुसरा ट्रायंगल घ्या ACD. त्यामध्ये AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. पण AC स्क्वेअर किती आहे? ट्वाइस A स्क्वेअर आणि प्लस A स्क्वेअर and that is equal to thrice A square. मग AD स्क्वेअर इज इक्वल टू आलं thrice A square टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर AD इक्वल टू येईल √3 into A आणि डायग्राम नुसार AD इक्वल टू आलं 4r. समजलं? तर आता मी पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला हे समजून सांगतोय. ऑलरेडी दोनदा सांगितलं त्यामुळे आता हे पुसून टाकतोय आणि आपल्याला आलेलं रिलेशन घेतोय. सांगा काय आलं होतं? एडी इज इक्वल टू 4r आणि एडी इज इक्वल टू √3 into a आलेलं. मग सांगा बरं आपल्याला 4r इज इक्वल टू √3 into a
therefore r is equal to √3 into a and divided by 4 ही व्हॅल्यू येत आहे. सांगा आता r ची व्हॅल्यू आली. r इक्वल टू किती आलं मित्रांनो? √3 into a डिवायडेड बाय 4. म्हणजे r शोधायचं रेडियस ऑफ द ऍटम. आणि ते आता थोडं किचकट होतं. दोन ट्रायंगल घ्यावं लागले. पहिला ट्रायंगल एबीसी, त्यावरून एसी स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस ए स्क्वेअर शोधलं. दुसरा ट्रायंगल एसीडी, त्यावरून एडी स्क्वेअर शोधलं आणि त्याची व्हॅल्यू आणली √3 into a. आणि डायग्राम वरून डायरेक्टली व्हॅल्यू येऊ शकते. दॅट इज एडी इक्वल टू 4r. एडी इक्वल टू काय सांगा मित्रांनो? 4r ही व्हॅल्यू डायरेक्टली येऊ शकते. कळाले सर्वांना? मग आता ह्या ठिकाणी आपल्याला r ची व्हॅल्यू आली √3 into a and divided by 4. सांगा बरं आता इन BCC आताच आपण शोधलं हाऊ मेनी ऍटम्स आर प्रेझेंट? 2 ऍटम्स आर प्रेझेंट. मग जेवढे ऍटम्स असतील त्यांची व्हॉल्यूम घ्यायची. सांगा आता पुढच्या स्टेप मध्ये व्हॉल्यूम ऑफ 2 ऍटम्स. तर आताच आपण बघितलं की BCC टाईपच्या एका युनिट सेल मध्ये हा हिशोब आहे 8 into 1/8 आणि +1. 1 + 1 that is equal to 2. And therefore volume of 2 particle or volume of 2 atoms सांगा is equal to काय येईल बरं फॉर्म्युला? 2 into 2 ऍटम म्हणून 2 आणि एका ऍटमची व्हॉल्यूम काय असते? 4/3 pi r³ is equal to 8/8 pi 4 into 2 8 pi r³ and divided by किंवा divided by 3. पण सांगा बरं मित्रांनो r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग 8/3 into pi into सांगा आता 8/3 into pi आणि r ची व्हॅल्यू आहे तर सांगा काय? √3 into a divided by 4 आणि ब्रॅकेटचा क्यूब is equal to 8 divided by 3 into pi into आता लक्षात घ्या √3 into √3 into √3 क्यूब घेतला तर पण √3 into √3 हे 3 असतं मित्रांनो आणि एक √3 असतं सर. मग √3 चा क्यूब काय आला सांगा? 3√3. कळालं का? √3 into √3 into √3 आणि 2 √3 बद्दल 3 आणि एक √3 असतं सर into a चा a क्यूब आणि डिवायडेड बाय 4 into 4 into 4. एक तर 64 घ्या नाही तर मग सॉल्व्ह करू. सांगा याला इथं डिव्हिजन करता येईल मला. 4 हे आलं 2, या 2 ने याला डिवाइड करता येईल, हे आलं 2. लक्षात आलं? मग 4 into 2 8, 4 into हे 3 3 कॅन्सल होईल, 3 3 कॅन्सल होईल. आणि मग आता मला सांगा सर्व व्हॅल्यू लिहिता येईल आणि ती व्हॅल्यू किती आहे बघून घ्या. ती व्हॅल्यू किती आहे तर पाय √3 पहिलं बघा √3 into पाय into a³ बघा √3 into पाय into a³ आणि डिवायडेड बाय सांगा आता डिवायडेड बाय काय येईल मित्रांनो? 4 into 2 that is 8. 4 into 2 that is 8. हे झाले व्हॉल्यूम ऑफ 2 ऍटम. हे झालं व्हॉल्यूम ऑफ 2 ऍटम्स. हे लक्षात ठेवा. आता ही किती ऍटमची व्हॉल्यूम आहे? 2 ऍटमची व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ 2 ऍटम. मग आता हा फॉर्म्युला आपल्या लक्षात आलाय बघा पुन्हा एकदा. व्हॉल्यूम ऑफ 2 ऍटम 2 into 4/3 pi r³ is equal to 4 into 2 8 pi r³ divided by 3. मग 8/3 into pi into सांग r ची काय व्हॅल्यू आहे? r ची व्हॅल्यू आहे √3 into a √3 into a divided by 4. √3 into a divided by 4 ब्रॅकेटचा क्यूब. मग 8/3 into pi into √3 चा क्यूब √3 into √3 into √3 and that is 3√3 into a क्यूब आणि 4 चा क्यूब 4 into 4 into 4. या 4 ने 8 ला डिवाइड केलं 2 आलं, या 2 ने या 4 ला डिवाइड केलं 2 आलं आणि 3 3 कॅन्सल झालं. मग √3 into pi into a क्यूब and divided by 2 into 4 8 and this is the volume. समजलं? ही दोन ऍटमची व्हॉल्यूम आली मित्रांनो. किती ऍटमची? 2. कारण एससीसी मध्ये 2च ऍटम्स प्रेझेंट असतात. बीसीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल किती असतात मित्रांनो? 2 ऍटम. नंबर ऑफ ऍटम्स हे 2 ऍटम आहे. म्हणून आपण 2 ऍटमची व्हॉल्यूम शोधली. आणि आता सांगा ऍटमची व्हॉल्यूम आली
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजेच ऍटम. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची व्हॉल्यूम आलेली आहे. आता आपल्याला शोधायची आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कोणाची व्हॉल्यूम शोधायची आहे? तर व्हॉल्यूम ऑफ unit cell. The length into breadth into height, and that is equal to AQ. हे झालं व्हॉल्यूम ऑफ टू ऍटम आणि हे झालं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. काय झालं सांगा? हे व्हॉल्यूम ऑफ टू ऍटम आणि हे झालं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. नाउ वी कॅन टेक द फॉर्म्युला ऑफ पॅकिंग इफिशियन्सी. सांगा पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय घ्यायचा फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ two atoms, volume of two atoms and divided by सांगा बरं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. फॉर्म्युलाचा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि पूर्ण याला कशाने मल्टिप्लाय करायचं? इंटू 100. पूर्ण याला इंटू 100. सांगा आता व्हॉल्यूम ऑफ टू ॲटम्स किती आहे? √3 इंटू पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 8. ठीक आहे, ही झाली व्हॉल्यूम ऑफ टू ॲटम. ही झाली व्हॉल्यूम ऑफ टू ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलची व्हॉल्यूम आहे ए क्यूब आणि पूर्ण याला 100 ने मल्टिप्लाय. हा ए क्यूब कॅन्सल. मग सांगा पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? √3 ची व्हॅल्यू मी तुम्हाला दोन व्हॅल्यू लिहून देऊ शकतोय. √2 ची व्हॅल्यू असते 1.414 आणि √3 ची व्हॅल्यू असते 1.732. लक्षात ठेवा. √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.414 आणि √3 ची व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 1.732. √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.732. तर √3 ची व्हॅल्यू काय घ्यायची? 1.732 इंटू पाय ची व्हॅल्यू घ्यायची 3.142 डिवायडेड बाय काय घ्या? 8 आणि इंटू 100. तर हा पार्ट आपल्याला भेटला आणि याला आपण सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू भेटते मित्रांनो 68%. किती व्हॅल्यू भेटते? 68%. तर व्हॅल्यू ही या पद्धतीने आपण शोधायची. हेच आपण पूर्ण सॉल्व करत जाऊ 2 मिनिटांमध्ये. आता पूर्ण कळालेलंच आहे तुम्हाला, तर 2 मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये रिव्हिजन होऊ शकेल. बघा, सपोज द एज लेंथ इज a. Radius of each sphere is equal to r. Radius of each sphere is equal to r. आता बघा, radius of sphere in BCC unit cell, spherical particles are touching each other along body diagonal. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मी तुम्हाला हिंट देतोय. जेव्हा BCC असताना atoms are touching each other along body diagonal. Atoms are touching each other along body diagonal. आणि जेव्हा FCC असेल atoms are touching each other along face. FCC करता face diagonal, BCC करता body diagonal. मग इथं येईल body face diagonal. मग BCC body diagonal आणि FCC face diagonal. मग in BCC unit cell spherical particles are touching each other along body diagonal. Therefore, we have to find out body diagonal ED to find out the radius. And to find out the body diagonal find out करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? तर बघा, आता आपण माहितीये पहिले ABC ट्रायंगल घेतला आणि त्याच्याहून कोणता डायगोनल शोधला? फेस डायगोनल AC स्क्वेअर. पायथागोरस थेरम वापरलं. AC स्क्वेअर इज इक्वल टू आता घेतलं होतं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AC स्क्वेअर इक्वल टू आलं तर ट्वाइस A स्क्वेअर. मग ट्रायंगल घेतला होता ACD. त्यामध्ये मग बॉडी डायगोनल आपल्याला भेटला AD स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. मग ट्वाइस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस A स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड AD इक्वल टू √3 इंटू A. आणि डायग्राम नुसार सांगा बरं मित्रांनो बॉडी डायगोनल काय आला होता? बट इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर नुसार AD इक्वल टू आलं होतं 4R. मग सांगा AD इक्वल टू √3 इंटू A पण आलं आणि AD इक्वल टू 4R पण आलं. Therefore √3 इंटू A इक्वल टू 4R. 4 डिवाइडला न्या म्हणजे R इक्वल टू √3 डिवाइड बाय 4 इंटू A. R इक्वल टू काय आलं? √3 डिवाइड बाय 4 इंटू A and that is the R. ते काय असेल? R. आता सांगा बरं या BCC मध्ये
नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे नंबर ऑफ ऍटम. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय सांगा, नंबर ऑफ ऍटम्स per unit cell in BCC equal to 2a. Number of particle or number of atoms per unit cell equal to 2a and therefore volume of सांगा आता दोन पार्टिकल आहे, मग आपण एका पार्टिकलच्या व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला घेऊ शकतोय, 4/3 पाय आर क्यूब. मग व्हॉल्यूम ऑफ टू पार्टिकल, दोन पार्टिकलच्या व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला येईल, 2 into 4/3 पाय आर क्यूब. 4 into 2 8, 8/3 पाय आर क्यूब. सांगा ही किती पार्टिकलची व्हॉल्यूम आली, दोन पार्टिकलची. पण आता आपण आर ची ही व्हॅल्यू पुटअप करू. कोणाची व्हॅल्यू पुटअप करू, आर ची व्हॅल्यू पुटअप करू आणि पुढचा पार्ट सॉल्व्ह करू. मग 8/3 पाय इंटू आर ची व्हॅल्यू काय होती, √3 डिवाइड बाय 4 इंटू ए ब्रॅकेटचा क्यूब. मग 8/3 पाय 8/3 पाय इंटू √3 चा क्यूब. आता सांगितलं 3√3 ए चा क्यूब ए क्यूब, 4 चा क्यूब 64 घेतला इथं. मग या 8 नी या 64 ला डिवाइड केलं तर 8 आलं. म्हणजे पाय हे पाय इंटू √3 इंटू ए क्यूब आणि डिवायडेड बाय 8. 3 3 कॅन्सल झालं. बघा इथं लक्षात घ्या, या 8 ने डिवाइड केलं हे 8 आलं, नंतर हे 3 3 कॅन्सल, म्हणजे काय आलं, पाय इंटू √3 इंटू ए क्यूब आणि डिवायडेड बाय 8. मग आता हे झालं कोणाची, दोन पार्टिकलची व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. मग पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑफ टू पार्टिकल बीसीसी करता डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. मग आता व्हॉल्यूम ऑफ टू पार्टिकल आताच घेतलेले, पाय इंटू √3 इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 8 आणि डिवायडेड बाय ए क्यूब. ए क्यूब कॅन्सल, पाय इंटू √3 डिवाइड बाय 8 इक्वल टू 100. पायची व्हॅल्यू असते 3.142, √3 ची व्हॅल्यू असते मित्रांनो 1.732 डिवाइड बाय 8 इंटू 100 and that is the 68%. And therefore volume occupied by constituent particle in BCC arrangement is equal to 68%. आणि ती जर आपण पर्सेंटेज ऑफ अनऑक्युपाइड म्हणजे पार्टिकलनी ऑक्युपाय केली न केलेली म्हणजे मोकळी असणारी जागा एवढी ऑक्युपाय केली आहे पर्सेंटेज 100 मध्ये, तर 100 - 68 32% इज अनऑक्युपाइड. 32% काय असेल, अनऑक्युपाइड. समजलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय मित्रांनो. आता पुढचं लेक्चर लगेच कंटिन्यू करायचंय तुम्ही. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताल तर पुढचा पण त्याच वेळेस बघून घ्यायचा, कारण याच्याशीच रिलेटेड पुढचा पार्ट. फक्त आता सांगा एससीसी झालं, बीसीसी झालं, आता याच्यात कोणता पार्ट राहिला आपला, एफसीसी. सेम टाईप आहे, त्यामुळे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तो व्हिडिओ कंटिन्यू करू शकता आणि त्याने जास्त तुम्हाला चांगला अंडरस्टँडिंग होऊ शकेल. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. अगेन थँक्यू.